अजय बाब किती आयज तुम्ही म्हाका दिसता आझाद मैदानार येयला प्लॅनिंग कितें आहा तुमचो आतां? आयज डे 44 आमचो हंगर स्ट्रायक जो नॉर्मल कदंबा पठाराचेर युनिटी मॉल सायट आहा थंयसर चलतालो, थंयच्यान आमी आयज शिफ्ट केला हांगसर. शिफ्ट करपाचें कारण म्हटल्यार जे 29 तारीख आमकां लेटर येयलें, केदार नायकान सायन मारलेलें डिपार्टमेंट ऑफ टुरिजमानसून लेटर येयलें की आमी हे दोनूय प्रोजेक्ट आहा ते शिफ्ट करता. आनी मागीर 30 तारीख आमचो मोर्चा आसलो, करो या मरो आंदोलन आसलें, महाआंदोलन आसलें आझाद मैदानाचेर. ताका मागीर 163 BNSS लायलो आनी मागीर आमी आज हांगसर वचोन ओल्ड गोवा वचोन आमी कशें तें लेटर लिगली एडमिनिस्ट्रेटिवली आनी कॉन्स्टिट्युशनली सारकें ना आनी तितून एडमिनिस्ट्रेटीव ब्लंडर जाला म्हणून सांगलें. आनी आमी थंयच्यान मागीर आनीक 9 दीस सुमार वयर बसले, तरी पूण हे सरकारान आमचे डिमांड्स एक्सेप्ट करूंक ना. कितें डिमांड्स आमचे आसले हे हितून क्लॅरिटी ना, कित्याक CMान अजून पर्यंत आपल्या तोंडान सांगूंक ना की हे दोनूय प्रोजेक्ट आपूण शिफ्ट करता चिंबलाच्यान. आनी शिफ्ट जर ते करता जाल्यार शिफ्ट ते आतां सांगतले आसले, अजून तरून पत्रे तेंच्यांनी तशेंच लायिल्ले आसा. मागीर तेंच्यांनी अजून पर्यंत ते मशिनरी तेंच्यांनी तशेंच दवरलेले आसा. मागीर जे कन्स्ट्रक्शन लायसन्स फीज पंचायतीन चिंबला पंचायतीन 1 कोटी सुमार दिलेली आहा तीव अजून तशीच आसा, पंचायती कडेन आयडल पडलेली आसा. जर शिफ्ट करता जाल्यार दुसरे कडेन व्हरपाक जाले. सो आमचे डिमांड्स कितें आसले, आमचे डिमांड तुमकां ऑलरेडी आमी सांगलेले की हे 7 स्टेप्स करपाक जाय. कित्याक सांग, केदार नायकाक कांयच रायट ना प्रशासन स्तंभाचेर उलोवपाक. प्रशासन स्तंभ हो प्रोजेक्ट आहा तो असो आहा तो जनरल एडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट आनी फायनान्स डिपार्टमेंट ते हेड करता. प्रणब भट जो जॉयंट सेक्रेटरी फायनान्स आहा तेणी NBCC कडेन एग्रीमेंट केल्लो आसा, सायन मारलेलो आसा आनी सगळें डॉक्युमेंटेशन केल्लें आसा. म्हणून आमी मागता की आमकां हे सारके रितीन तुमी जे कॅबिनेट रेजोल्युशन घेवन हे डिमांड्स आमचे फुलफील करपाक. आमचे डिमांड्स के दोनूय प्रोजेक्ट, एक जो दुसरो प्रोजेक्ट आहा तो GTDCचो प्रोजेक्ट आहा. GTDC म्हणल्यार गोवा टुरिजम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, ते सेपरेट आनी टुरिजम डिपार्टमेंट आहा ते सेपरेट आसता. सो तेंच्यांनी आपले लेटर हेडीचेर आपले नोटिफिकेशनाचेर तेंचे लेटर काडूंक जाय आसलें, मात तेंच्यांनी काडूंक ना. सो हितून आमकां डावट मारता की हे खंय ना खंय आमकां पिशाण काडपाक हो सरकार आमचे कडेन खेळटा म्हणून आमी हे सांगलेलें आसा. सो आमकां कितें जाय की जी प्रत्येक डिपार्टमेंटां आसा तांकां डायरेक्शन दिल्लें जाय CMान डायरेक्शन दिल्लें जाय GTDC की हे लेटर आमकां काडा म्हणून हांगसून आमी शिफ्ट करता. इतली आमची एरिया आसा म्हणून, आनी ती एरिया आनी केन्ना रिलोकेट करता आनी केन्नासून ते सामान आहा ते रिस्टोर करता, थंयसर डिसमेंटल करता आनी रिस्टोर करता. आनी हे सगळें आमकां ऑफिशियली जाय. दुसरें मागीर CMान डायरेक्शन दिवपाक जाय ते जनरल एडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटाक की प्रशासन स्तंभ केन्नाच्यान चिंबलाच्यान शिफ्ट करता, जर थंयसर कितें लुकसाण जालां ते रिस्टोर करपाक जाय आनी हे आमकां ऑफिशियली जाय. मागीर परत डायरेक्शन दिवपाक जाय जे गोवा स्टेट वेटलँड ऑथॉरिटी आसा तांकां डायरेक्शन दिवपाक जाय. जे आमचे रिनोटिफिकेशन आमी मागता ते रिनोटिफिकेशन जावपाक जाय. जे जॉयंट सर्वे जाला ते प्रमाणे रिनोटिफिकेशन जावपाक जाय. आनी CMान डायरेक्शन दिवपाक जाय जो प्रमोद बदामी आसा ताका डायरेक्शन दिवपाक जाय की हे आमचे जॉयंट सर्वे आहा तो जॉयंट सर्वे फायनल जावन आमचे सजेशन्स आमचे ऑब्जेक्शन घेवन तो फायनल करून तो रिपोर्ट फायनलायज जावपाक जाय. आमचे डिमांड्स आहा. आनी दोनूय प्रोजेक्टांचे प्रशासन स्तंभ आनी हेजे DPR आमकां जाय. DPR कित्याक जाय आमकां, डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट कित्याक जाय की ते दिल्यारूच आमकां कळटलें बाबा हे आमी सांगताले तितले दीस सारके आहा. तितून सगळे ड्रॉइंग्स आसता, स्केच आसता, खंयसर ड्रेनेजीस आसा, खंयसर सिवेज सिस्टम आसा, खंयसर मागीर कितें आर्किटेक्ट्सा कितें प्लॅन्स आसा सगळें आमकां कळटा. सो ते आमकां डॉक्युमेंट जाय. त्या नंतरूच आमी सांगलां की जेन्ना पर्यंत आमकां लेटर मेळटले दोनूय प्रोजेक्टांचे शिफ्ट करतले आमी रेडी आसा हो स्ट्रायक आमचो फाटी करपाक. रिनोटिफिकेशनाक खूब टायम वतलो. रिनोटिफिकेशनाक तो प्रोसेस आहा तो सेपरेट प्रोसेस आहा. तेजेर आमचे BMC आमचे जे वेटलँड हे आसा कमिटी आसा ती आमकां गायड करून आमचे सजेशन ऑब्जेक्शन दिवत आसा. बट आमचो हो डिमांड आसा की बेगीच्या बेगीन जी गडबड केल्ली आसा ती 29 तारीख आमकां अशें काळखान धरलेलें आसा सारकें हे कोणूच कांय क्लॅरिटी दिना म्हणून आमकां आतां 9 दीस थंयसर कांयच कोण विचारपूस करपाक येना. खंयचोच BJPचो मनीस आमचे कडेन येवंक ना, आमकां सांगपाक येवंक ना, आमकां विचारपाक येवंक ना. आनी हे आमकां जाय आसलें. आमकां बुधवारा जेन्ना कॅबिनेट मिटींग जाली गेल्या बुधवारा तेन्ना आमकां दिसलेलें की आमचें कितें डिस्कशन जातलें आनी सांगतलें म्हणून.
पण तशें कांयच जाल्लेलें ना म्हणून आमी हे 7 स्टेप सांगलेले हे लिगली एडमिनिस्ट्रेटिवली अशें करपाक जाय कित्याक 2 डिपार्टमेंटां आसा एक GTDC आनी एक आसा जनरल एडमिनिस्ट्रेशन एंड फायनान्स दोनूय डिपार्टमेंट सेपरेट आहा दोनांचे कन्सल्टंट सेपरेट आहा दोगांचे DPR सेपरेट आहा दोगांचे प्रोजेक्ट दोनूय सेपरेट आहा एकटो केदार नायक सायन मारूंक शकना आनी जे केदार नायकान हे मिस्टेक केल्ली आसा तेणी जाहीर माफी मागपाक जाय आमच्या चिमोलकारांची मिडियाची आनी गव्हर्मेंटाची की अशी दिशाभूल केला फक्त तेंचे 30 तारखेचे आमचें आंदोलन आहा ते कमी करपाक थंड करपाक आमी थंड करपाक जावंक ना आमी 9 दीस थंयसर रावले आयज आमी सरकाराचे दोळे उगडपाक सरकाराची तांकां जागा दाखोवपाक आझाद मैदानाचेर येयल्ले आसा आनी आमी जे पर्यंत आमकां ची प्रोसेस लिगली एडमिनिस्ट्रेटिवली सारकें लेटर मेळना आमी जे डिमांड करता ते मेळना आमी हांगासरला हाडची ना हे आमी निश्चय केल्लो आसा रातचे सुद्धा बसतले आज तेजेर आमी डिसायड करतले मात आमी जे पर्यंत आमी आमकां कांयच हेतून कांयच मेळना कांयच आमकां मेळना कित्याक आमी सकाळी आमी आयजूच चीफ सेक्रेटरी कडेन अपॉयंटमेंट मागला तेगेरूय सांगतले आमी कशें तेजें एडमिनिस्ट्रेशन चलता म्हणून एक GID डिपार्टमेंट आसा ते आनी फायनान्स डिपार्टमेंट आसा ते आपलें तोंडूच उगडना प्रशासन स्तंभाचेर दुसरोच कोण तरी उगडटा मागीर जो प्रणब भट आहा तो मेन आसा एक सगळे तेणी एग्रीमेंट सायन मारलेला प्रशासन स्तंभाचे आनी NBPC कडेन तो ओग्गी आसा बट सायन मारता केदार नायक सगळ्यांक व्हडलो ऑफिसर आहा जॉयंट सेक्रेटरी तो तेजे पावर दुसऱ्या जाग्यार ज्युनियर ऑफिसरान हे केल्ले आसा म्हणजे रोहन कवटे हे हेका यूज करता कोणाक म्हणटा तो केदार नायकाक शिल्ड कसो यूज करता आनी पॉलिटिक्स करता अजून पर्यंत रोहन कवटेनी सांगूंक ना आनी CMनी सांगूंक ना आनी खंयच्याच BJPच्या अधिकाऱ्यांनी सांगूंक ना BJPच्या प्रेसिडेंटांनी सांगूंक ना की दोन्ही प्रोजेक्ट शिफ्ट करता म्हणून म्हणजे आमची तयारी आसा जर गरज पडल्यार रातचे रावपाची आमी रावपाक रेडी आसा मात हे जाल्या शिवाय आमी हांगसर हालची ना कित्याक इतले दीस 9 दीस आमी थंयसर रावले फ्रॉम 29 कोणा कडल्यान तुमकां रिटर्न जाय खंयच्या डिपार्टमेंटा कडल्यान डिपार्टमेंट आसा एक GID डिपार्टमेंट आसा आनी एक आसा GTDC ह्या दोनूय डिपार्टमेंटान सारखे रिसर्च जावपाक जाय आमी मागता इन्स्टिट्यूट करता की कॅबिनेटान जे दोनूय प्रोजेक्ट हे येयल्ले कॅबिनेटासून रेजोल्युशन करून पास केल्ले जाय कितें परवा आतां परत कॅबिनेटा जर जाता वेल एंड गूड पण तरी पूण आमकां जाता ते आमी ते सांगला पळय त्या प्रमाणे आमकां हे दोनूय जाय एक तेंचो ऑफिसर आहा तो इन्चार्ज आहा तेणी एग्रीमेंट सायन मारला प्रणब भट दुसरो आहा तो GTDCचो इन्चार्ज आहा तो केदार नायक तेंच्यांनी हे करपाक जाय पळय GTDC एक कॉर्पोरेशन एक तेची रजिस्टर अंडर कंपनीज ॲक्ट 1956 तेची बोर्ड मिटींग घेवची पडटा बेश्टेच केदार नायकाक एकट्याकूच अथॉरिटी ना सायन मारपाक ह्या प्रमाणे आमकां जाय म्हणून आमी चीफ सेक्रेटरीची अपॉयंटमेंट मागला तेजे की जातकीर अपडेट तुमकां आमी सांगतले मात आमची तयारी आसा हांगाच रावपाची हांगाच आमचो आंदोलन कंटिन्यू करपाचें आमी हांगसर मोर्चा नाजाल्यार दुसरो कितें करपाक कांयच करपाक येवंक ना आमी जो हंगर स्ट्रायक आहा तोच आमी हांगा कंटिन्यू करता मात गरज पडल्यार हांगसूनच आमी कितें दुसरें कितें करपाचें जी डिपार्टमेंटा आमकां नाचयता इतले दीस ते करपाक हांगसूनच आमी कित्याची फुडली रचना करतले सो अल्टिमेटम बी कितें दिता टायम बी तेंकां सरकार आयच्या भितर जावपाक जाय आयच्या भितर जावपाक जाय ना आयज कालूय आमी सांगलेलें आयच्या भितर जर जायना आयज सांजचे पर्यंत जर जायना आयज असले हिस्टोरीक जातले चिंबोलकार हे हिस्टोरीक कितें तरी करतले जे पर्यंत हे सरकारान केन्नाच तेच्या आयुश्यान केन्ना पळोवना तशें आयज चिंबोलकार करपाक रेडी आहा नमस्कार आमच्या सगळ्या गोंयकारांक आमी कळयता की आयज आमच्या आंदोलनाचो चिमलचे तळे राखपा खातीर जे आमी आंदोलन केलां त्याचो 45वो दिवस 44 दिवस आणि ह्या तळ्या खातीर आयज पर्यंत आमी चिमलकारांनी कितें कितें केल्लें आसा हे सगळ्या गोंयकारांनी पळयल्लें आसा म्हाज्या आदिवासी भाव भयणांनी पळयल्लें आसा आयज सकाळी आमी हांगासर आझाद मैदानाचेर बसपाचो निर्णय घेतलो खरें म्हटल्यार आमी 30 जानेवारीक हांगासर आझाद मैदानाचेर आमचो एक महाआंदोलन करपाचो निर्णय घेतलेलो हांव आमचे आदरणीय डॉक्टर प्रमोद सावंताक आयज हांव कळीत करूंक इच्छिता की जे 30 तारखेचे आमचे व्हडलें
महाआंदोलन या आझाद मैदानाचेर जावपाचें आसलें. त्या आंदोलनाच्या विशयी सगळ्या प्रशासनान गोंयच्या एक दास्ती घेतली. एक प्रकारची त्यांच्या मनामध्ये उत्संबळ निर्माण झाली आणि ताका लागून रातच्या 10:30 वरांचेर मुख्यमंत्र्यान म्हाका फोन करचो पडलो आणि डॉक्टर तुम्ही म्हाका सांगिल्लें की तुम्ही पणजेन तितके येवं नाका 30 तारखेर. कित्याक हे तुमकां त्या वेळार हांवें कारण विचारलेलें आणि त्याचे कारण सांगताना तुम्ही म्हाका म्हटलें जर तर तुम्ही पणजेन आयले जर हांगासर तुमकां 163 कलम लावचे पडटले आणि तुम्ही ते लायले. खास आमकां चिमलकरांक या आमच्या आझाद मैदानाचेर भितर सरपाक जायना म्हणून आमकां प्रतिबंध करपा खातीर तुम्ही तुमचे कडेन जी सत्ता आसा त्याचो उपयोग केलो. खरं म्हटल्यार कायदेशीर रित्या हे कलम जे आसा तुम्ही विशिष्ट अशा या आमच्या आदिवासी समाजाक आणि चड करून आम्ही जे चिंबलवासी असले तांकां लावपाक शकनाशिल्ले. ही व्हडली तुमच्या प्रशासनान कायदेशीर चूक केल्ली आसा ती तुम्ही मान्य करा. त्याच बरोबर हांव म्हज्या प्रिय गोंयच्या लोकांक सांगूंक सोदतां की 30 तारखेर आमचे राष्ट्रपिता बापूजी महात्मा गांधीचो या गोडसे नावाच्या नराधमान बापूजीची हत्या केली तो दीस आसलो आणि हांगासर आझाद मैदानाचेर बापूजीच्या नावान जो कितें मॅटेरियल डे आसा दीस आसलो थंयसर माननीय राज्यपाल हांच्या वतीन आणि तुमच्या वतीन हांगासर तुम्ही श्रद्धांजली ओतपाची आसा अशेंय तुम्ही म्हाका सांगले. ते सांगल्या नंतर हांवें तुमकां सांगिल्लें की आमी चिमलकारूय कारण बापूजीचो मार्ग जो आसलो शांततायेचो आसलो पीसफूल आसलो. आमी पीसफुली तुमचे बरोबर रावता तुमचो कार्यक्रम करा आणि तुम्ही वचा. आमी रावता हांगासर. तुम्ही ते मान्य केले ना. त्या वेळार हांवें तुमकां हेंय सांगिल्लें तुम्ही कितें त्या गोविंद शिरोडकाराचो म्हाज्या चिमलकार आमचे जे आसा सगळे तेंचे कडेन सँडवीच करपाचो चिंतला काय म्हणून. हांव आतां दुसऱ्या दिसा आमचें आंदोलन आणि आयज आतां 10:30 वरांचेर आख्ख्या गोंयान हांव कोणा कडेन संपर्क करतलो हो जाप तुमकां हांवें विचारलेलो. अरे तुम्ही म्हटलें वर्तमानपत्रांनी प्रेस नोट दिता तुम्ही काय उलयना. त्याच बरोबर बाब रोहन खंवटोय काय उलयना. कितें म्हणून बाबा तो युनिटी मॉल फाटीं घेतलो
अथवा ते प्रशासन स्तंभ फाटी घेतलो तो प्रपोजल ह्याच्यावर तुम्ही कांयच उलयना. जे कितें येता ते वर्तमानपत्रांचे बातम्यो येता अशें तुमकां हांवें सांगलें. तुमचे कडसून रिटर्न कांयच मेळ्ळ्या शिवाय हांव म्हज्या चिमलच्या लोकां कडेन कशा प्रकारे संवाद करूंक शकतलो. तुम्ही कितें बरोवन कितें दिल्लें आसा आमकां की बाबा हे प्रकल्प फाटी घेतले म्हणून? ना. त्या बरोबर तुम्ही म्हाका सांगलें हय आपूण आसा तो रिटर्न बरोवन दिता आणि कांय मिनटां भितर तुम्ही कलेक्टराच्या मार्फत एक पत्र माझे कडेन धाडून दिले आणि ते पत्र कोणाचे आशिल्लें? श्री केदार नायकांचे. ज्या पत्रांत तांच्यांनी प्रशासन स्तंभाचोय उल्लेख केल्लो आणि वेटलँड ऑथॉरिटीचोय उल्लेख केल्लो. आणि आता उलयता त्या प्रमाणे प्रशासन स्तंभाचे पत्र आमकां इंडिपेंडंट जर तुम्ही दिल्ले आणि जीटीडीसीचे जर पत्र आमकां वेगळे जर दिल्ले जाल्यार त्याच दिसा हो इश्यू जो आसा 29 तारीख जानेवारीच्या तेन्नाच रिझॉल्व जातलो आशिल्लो. आम्ही तुमच्या शब्दाक मान दिलो परंतु डॉक्टर तुम्ही तुमचो शब्द पाळूंक ना. आमची दिशाभूल करपाचो प्रयत्न केलो. आमकां खबर आसा तुम्ही 163 कलम आमकां चिमलकारांक लायले पण त्याच्या ऐवजी तुमचे जे पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष या पणजे शहरान येवपाचे आशिल्ले थंय तुमकां वेगवेगळ्या प्रकारचे ह्या जाग्याचेर प्रदर्शन करपाचें आशिल्लें म्हणून तुमकां अडचण जावची न्हू म्हणून तुम्ही आमकां हांगासर प्रवेश नाकारलो. हे सबंद गोंयानूच न्ही सबंद भारतभर सबंद जगभर कळून चुकले. हे आता तरी तुम्ही मान्य करा. आणि जसो तुम्ही तुमकां आमी दिल्लो शब्द पाळ्ळो त्या दिसापासून आमचे जे कलेक्टर जे असले हांगासर तुमच्या आणि आमच्या मध्ये मिडिएटर त्या वेळार जेन्ना तुमच्या हेचेर येताले त्या वेळार कितें करताले तुम्ही अदून मधून फक्त कलेक्टराचो आणि म्हाजो जो ह्या आसा न्हू संपर्क दवरपाचो प्रयत्न करताले. पण त्या दिसापासून म्हाका दिसता हांवें कलेक्टरा कडेन 10 वेळा तरी मेसेजी धाडल्यो. तुम्ही रिस्पॉन्ड करिना. तुम्ही आमकां समजता कितें? या आदिवासी लोकांक तुम्ही समजता कितें? तुम्ही ज्या ज्या लोकांक माझ्याकडे धाडले तुमचे ऍडमिनिस्ट्रेशनांचे आयज हांवें तांकां जर फोन जर केलो जर जायत त्यांच्याकडे संपर्क केलो त्या वेळार बरें
फोन करताले ते म्हाका मिटोवपा खातीर. टुडे दे आर नॉट रिस्पॉन्डिंग. आय एम टेलिंग यू, दे आर नॉट रिस्पॉन्डिंग. वाय? कित्याक अशें? आमी गेले न्ही 30 तारखेर हांगासर आमी हें करून स्थगीत दवरून आमी गेले, ओल्ड गोवा गेले आनी बापूजीक दिसलें आसतलें आमी थंय येवपाक जाय आसलें म्हणून. खूब बरें आयोजन केलें, शांततायेन केलें. तेन्ना तुम्ही प्लीज डॉक्टर आणि तुमचे प्रशासन तुमकां सांगता की हो युगो घेवन रावू नाका. कळ्ळें न्ही? असो जर तुम्ही तुमचो युगो जर घेवन रावले जर जायत तुम्ही गोंयकारांचें कांयच बरें करूंक शकचे ना. ह्या आदिवासी लोकांनी 2012 पासून तुमचेर विश्वास दाखयल्लो आणि त्या वेळार हे आदिवासी लोक तुमच्या बरोबर रावले. बळीच्या आंदोलनानंतर म्हणून आयज पर्यंत तुम्ही सत्तेर आसा. ही काळ्या दगडावरची रेग आसा हे मान्य करा. कित्याक तळमळटा तुम्ही आमकां? जायना? दोनूय डिपार्टमेंटाक वेगवेगळे पत्र दिवपाक लावपाक लागून त्या दिसाचो 30 तारीखच्या आयज पर्यंत तुम्ही कांयच आमची दक्कल घेना. कितें सुणी माजरा समजला तुम्ही आमकां? हय, सुणी माजरा समजला? कितें तुमकां हृदय आसा काय ना? सांगा आमकां. सगळं डिंब मरे तुम्ही, कांयच हालचाल ना. अशे तुमचे सगळे सीआयडी हे ते सगळीकडे पसरलेले असताले. आता कोण ना म्हणजे आम्ही कितें उलयता ते या माध्यमांतसूनय तुमकां कळना. काल आता हांगासर रिपोर्ट जो हे करपाचो आसलो सर्वे रिपोर्ट पयर शेनवारा दिसा जीटीडीसीच्या ऑफिसा थंय पळय जाल्यार तुमचे जे कॅबिन आसा थंयसर आम्ही फक्त 4 लोक असले, 4च लोक. ते 12-13 जण पुलीस धाडले तुम्ही. कितें करपाक? आम्ही बदामींचेर अटॅक करताले म्हणून काय केदार जाका बी उडयतले बी म्हणून? कित्या खातीर हे? तुमकां बरी सेफ्टी जाय मरे आणि आमकां कितें? आम्ही थंडेन हितून कुडकुडून मारपाचे. तेंचेर नजर मारा. बसला तेंचेर नजर मारा. आमच्या बहिणी आसा, आवय आसा, आजो आसा. कितें काळीज आसा काय ना रे तुमकां? आसा काय ना? आम्ही जे आता जल जंगल जमीन हे सांबाळटा कोणा खातीर? आमच्या खातीर न्ही, गोंयकारा खातीर. काल हांव मिराबाग गेल्लो, सांगता तुमकां हांव. आम्ही शपथ घेतलेली आसा चिबलकारांनी की जय जय गोंयकाराचेर अन्याय जातलो थंय थंय आमी वतले. कोणागेर असो अन्याय जावपाक दिवता ना. थंय तुम्ही 280 कोटी खर्च करून थंयसून संगमपूर सांग्यावयलें उदक येता साळे आनी तेवढे ज्वारीचें उदक येता थंयसर तुम्ही व्हडलो बांद घालपाचो आसा आनी 8 गांव बुडोवपाचे आसा. हे चल्लां कितें? थंय सगळे बहुजन समाजाचे लोक आसा, एसटी आसा, भंडारी आसा, सगळे आसा. सरकारान तुमच्या आरमला कितें? आमी कितें हुकुमशाहीन वावरता? चल्ला कितें? तर आयज जर आयज पर्यंत ही दोनूय लेटरां आमकां जर मेळना इंडिपेंडंट आणि त्याच बरोबर जीटीडीसीन थंय जें कितें हें केल्लें आसा, डिस्ट्रक्शन केल्लें आसा ते जर रिस्टोर करिना जाल्यार आयज पर्यंत आमी शांततायेन सगळे सहन करीत येयल्ले आसा. त्याचे परिणाम खूप वायट जातले.
याची शिटकावणी तुमकां आमी दिता. सहनशीलतेक म्हणून कितें तरी अंत आसता म्हणून सांगता. आमच्या सहनशीलतेचो अंत पळोवं नाका, पळोवं नाका. देव बरें करूं. अजय पण म्हाका सांग, हे जे आता सर्वे बी करता न्हू, हे रिटायर्ड जाल्ल्या ऑफिसरांक परत परत घेवन बदामी सारखे कित्याक करता ते अशे तरेन? तेच आमकां कळना. कित्याक सांग, तो आतां ऑफिसर आसा पळय GTDC, हय. तो नोडल ऑफिसर म्हूण आहा. तो काय वेटलँडाचो कोण न्हू, तो NIAचोय कोण न्हू. सो आमचो एक्चुअली तो पळोवंक गेल्यार हे कॉम्पिटिटर, दुश्मन कसो. आमी तेच्या अगेन्स्ट झगडटा GTDC अगेन्स्ट, आनी तोच लीड करता. जशें की तेदीस जाल्यार भाऊन तो आमकां डॉमिनेट करतालो. ताका काय रायटूच ना. आमी जे डिमांड केलेले की वेटलँडान हे करपाक जाय, म्हणजे शर्म कदम बीन आसा पळय, तेणी हे करपाक जाय. पयलीं आमी ते जेन्ना इन्स्पेक्शनाक तेन्ना तरी सर बाबा तुका ऑथॉरिटी कित्याक काय दिसताले, तो म्हणलो आपूण GTDCचो नोडल ऑफिसर. पयलीं आमकां दिसतालो की WRDचो आहा म्हणून. सो असले ऑफिसरांचे कॉन्ट्रॅक्टर आसा तांकां परत परत एक्सटेन्शन मेळटा. ते आतां गोंयकारांचेर, बारीक समाजाचेर अन्याय करपाक लागलेले आसा. तो एका जबाबदार वत आसा. कित्याक हेणी आतां मॅनिप्युलेशन भरपूर केला. इतले डिस्क्रिपन्सीज आहा त्या रिपोर्टार की ती आमकां सांगला की ते दोन झोन दाखयला. झोन ए, सॉरी, 2 कॅचमेंट एरिया दाखयला. कॅचमेंट ए आणि कॅचमेंट बी. म्हणजे तोयाची कॅचमेंट बी दाखयला आणि बाकीच्या युनिटी मॉलाची कॅचमेंट ए दाखयला. हे कितें नाका जाल्ले? सो तूं म्हणटा रिपोर्ट रॉंग दिला? रिपोर्ट सध्याचे ड्राफ्ट आहा पळय तो आमकां मान्य ना. आमी तेजेर भरपूर डिस्क्रिपन्सी दितले, सजेशन, ऑब्जेक्शन दिल्ले आसा आनी तो अजून फायनलूच जावंक ना. आमी सायन मारूंक ना, कांयच ना. परवा शेनवारा तेणी परत आपयले आसा. त्याच्या पयलीं तेंच्यांनी डिक्लेअर केलें की झोन ऑफ इन्फ्लुएन्सान पडना म्हणून आमी पयर प्रेस कॉन्फरन्सात सांगलें की हेंच्यांनी झोन ऑफ इन्फ्लुएन्स 2 कॅचमेंट एरिया दाखयला. म्हणजे तो युनिटी मॉल प्रशासन संस्था वयली एरिया पळय ते कॅचमेंट ए दाखयला आणि तोयाचे आहा ते कॅचमेंट बी दाखयला. म्हणजे ते उदक पडटा पळय, पावस थंयसर पडटा, ते थंय तोयान वचना. आनी खंय वयतलें उदक? ओल्ड गांव वयतलें, रिबांदर वयतलें, ते ना न्हू. आनी एकूच सोर्स आहा, सोर्स तोयाचो. सो अशे असले ऑफिसर मुद्दम सरकारान धरलेले आसा, ताका काय ऑथॉरिटीच ना, लिगल ताका बायंडींग कांयच ना. फाल्यां असले ऑफिसर हाडून आमचो जो ड्राफ्ट फायनल रिपोर्ट सोदून जातलो पळय तो खंय ना खंय रिपोर्ट जर येता म्हणटा एका वर्सान जर ऑफिसर गेलो जाल्यार मागीर ब्लेम कोणाक करपाचो? तोच प्रॉब्लेम आहा. तो ऑफिसरूच ना. म्हणून आमी कितें सांगलेलें, वेटलँड ऑथॉरिटीन हे करपाक जाय. विथ NIAचो रिपोर्ट, NIA मेन ना, कित्याक हेज्या पयलीं 2 रिपोर्ट NIAन केल्ले. सो तिसरो रिपोर्ट आतां हो जाल्लो आसा, जॉयंट सर्वे करून जाल्लो आसा. ताका एक्चुअली कांयच रायट ना. तो CMच्या इन्स्ट्रक्शनाचेर तो खेळटा, आपले पद तो वाचोवपाक खेळटा म्हणून तेणी तो आमचो जाहीर आरोप आसा की तशें मॅनिप्युलेट करून तो दिल्लो आसा. पण अजून पर्यंत रिपोर्ट फायनल जावना. आमचे जेन्ना पर्यंत ऑब्जर्वेशन्स घेयना आमी त्या रिपोर्टार सायन मारपाचें ना. आनी तरी पूण तो रिपोर्ट ते दिता जाल्यार आमी चॅलेंज करपाक रेडी आहा की आमचो BMCचो चेअरमॅन आमच्या वांगडा आसा. तो लेक मॅनेजमेंट कमिटीचो चेअरमॅन तो आसा. जेन्ना आमकां ऑब्जेक्शनां घेतले, सजेशनां घेतले तेन्ना आमी ते भायर मारतलो. लक्षात घ्या तुम्ही, एक गोष्ट लक्षात घ्या. हे जे सरकारी अधिकारी जे आसात, आता म्हाका एक सांग, तो आमचो विरुद्ध पार्टी बरोबर. कोण आसा? प्रमोद बदामी आसा. तो आमचो विरुद्ध पार्टी GTDCचो. ओके. आणि तोच रिपोर्ट जो आसा तो आमच्या खातीर तयार करता. सर्वे रिपोर्ट आसा तातूंत तो कितें करता म्हणजे त्यांच्या वरचड कोण जेतो वेटलँडाचो जो मेंबर सेक्रेटरी आसा तेज्या वरचड तो रावता. कळ्ळें न्ही? तेजो लोकल स्टँडर्ड कितें? WRDचो आसलो. ही इज अ इंजिनियर, ही इज नॉट अ हायड्रोलॉजिस्ट. ही इज नॉट हायड्रोलॉजिस्ट. म्हणजे तो जो कितें विधान करता, स्टेटमेंट करता, ताका कितें तरी हायड्रोलॉजिस्टीक हें आसपाक जाय. कितें आसा? रिलेवन्स आसपाक जाय. हो जो मनीस आसा, अरे थंय नाला आसलो 1.5 मिटर सुमार, हांगा जर नाला नाशिल्लोच म्हणटा तो. मागीर आमच्या सकयल तळ्यांनी हितून जे उदक वतालें व्हाळान, म्हणजे व्हाळूच नाशिल्लो थंय. अशा तरेचो हो मनीस स्टेटमेंट करता, ताका आनी कितें करपाचो? म्हणजे त्या दिसा फिरलेलें आणि ताका सांगलें हांवें, तूं अशा तरेचे जर स्टेटमेंट करता सांबाळून कर. तूं कोणाच्या समोर उबो आसा तो पळय. हांव वेटलँडाचो चेअरमॅन आसा. तुवें लायफ हांगासर ह्या तळ्याक लायफ तुवें घालूंक ना, आमी घालयल्लें आसा. कळ्ळें न्ही? आमच्या सगळ्यांनी घालयल्लें आसा. हांगासर हें कशें कितें आसलें हें आमकां खबर आसा, तुका खबर ना. तूं आयची परिस्थिती पळोवन, तो शेकडो बी आसा तो हेजेर, तो पळोवन हांगासर व्हाळ नाशिल्लो अशें तूं सांगूंक शकना. ही दिसा ताका वॉर्निंग दिल्लें हांवें. कळ्ळें न्ही? आतां म्हाका एक सांग, हांवें पयर म्हटलां त्या प्रमाणे 2 कॅचमेंट एरिया कित्याक? A आनी B. एक कितें तांबडे कॅचमेंट, तेतूनच्यान कितें तांबडे उदक येता हय, आनी दुसऱ्या हितूनच्यान कितें निळें उदक व्हांवता. कॅचमेंट इज कॅचमेंट.
आणि तुका 2 भाग करपाची गरजूच ना हांगासर आमचे अडलेले आसा आणि तो युनिटी मॉला कडसून जो पळय तो व्हाळ वता आता नेमकें त्याचे उदक जर तुमकां म्हणपाचें आसा त्या तळ्यान वताना म्हणून जाल्यार ती वपाची पायपलायन घातलेली आसा न्हू ती तेंच्यांनी काडा तेंची कारण ती पायपलायन घातला थंय चेंबर घातला म्हणून हे सकयले जे उदक आसा युनिटी मॉला कडसून जे वयता हितून तळ्यान ते आडोवन उरलेले आसा तरी सुद्धा ते उदक आपली वाट करून भितर वयता तळ्यान वयता हे तुम्ही मान्य करपाक तयार ना अरे पयलीं तेजेर अश्यो फळ्यो घालून हें घालून तेवटेच्यान आमी क्रॉस करताले हे ताका सांगले सो सांगपाचें कशें आसा आमी म्हटलं आतां ते दिसा NIOचो येना कोण हायड्रोलॉजिस्ट ना डॉक्टरान सांगिल्लें NIOच्या अंडर तिसरो जो सर्वे आसा पळय तो NIOच्या अंडर जातलो म्हणून पूण तोच ना ते दिसा डिस्कशना मागीर हेजे कडेन हे करून आर्ग्युमेंट करून कोणा कडेन बदामी कडेन आमकां कितें फायदो आसा त्यांची कागाळ तुम्ही आता चीफ सेक्रेटरी मेळावे करतले आमी आतां कागाळ सगळी करतले आनी जाला कशें सांग पळय आमी आतां येता त्या शेनवारा भोवत्याक आमी तांकां सांगलां दुसरी मिटींग आसा कित्याक आमकां सगळें बेगीन एक्सपर्टायट जाल्लें जाय कळ्ळें न्ही म्हणून आमी म्हटलां शेनवारा दिसा तुमी दवरा पूण ताका आपया NIOचो जो हायड्रोलॉजिस्ट आसा डॉक्टर मंदार ताका आपया म्हणून सांगला सो आयचे पुरतें आमी वाट पळयता त्या प्रशासनाचे दोतोरा कडसून कोण मनीस येता कितें येता आतां कलेक्टरान येवपाक जाय आसलो इतक्यान पावपाक जाय आशिल्लो पुलिसांक धाडले तेंच्यांनी परंतु तेंच्यांनी हांगासर एप्रोच करपाक जाय आशिल्लो ना केलो अजून कळून अजय बाबा बायलां तुमची सगळी येता बाबा तांकां त्रास जायना इतले म्हयने आता कितें करतलो आतां गांवा खातीर तेंच्यांनी एक निश्चय केला आतां ती कितले दीस रावन आतां 30 तारखेच्यान 8 दीस आनी रावली ती म्हणपाक बाबा आमचें कांय जायना कितें हो कसलो सरकार म्हणून तेंच्यांनी हे प्रपोजल दिलें की हांगा या पणजे अजून पर्यंत आमी फर्स्ट टायम हे पणजे येयल्ले आसा जे आमचे 44 डेज जाल्ले आसा 2 फावटी आमकां आडयले 24 तारखेकूय आडयले आनी मागीर 15 तारखेकूय आडयले आनी 30 तारखेकूय आमकां येवपाक दिना म्हणून तेंच्यांनी निश्चय केला आयज बाबा कितें तें आमी घेतल्या हांगसून कशेंच वयची ना आनी फुडलें आमचें कितें आसा आंदोलन खंयच्या वाटेन वयता तें तुमकां आमी कळटलें मात आमी निश्चय करून येयला की आयज ते आमकां सर्वे सेपरेट ताका टायम वयतलो मात जे पर्यंत आमकां हे दोनूय स्क्रॅप जायना म्हणून ऑफिशियली कांय कळना त्या म्हणसर आमी हांगासर हाडचे ना हे आमी निर्धार केल्लो आसा त्रास जातात थोड्यांचो BP वाडलेलो आसा थोड्यांचो डायबिटीज वाडलेलो आसा थोड्यांचे मागीर थोड्यांक थंडी जाल्ली आसा थोड्यांक मागीर हांगा स्ट्रायक कितले दीस करता तरी पूण हे गांवा खातीर आपलो उत्सव सोडून आपली ती फॅमिली सोडून हे आपले चिंबोलकार हांगा फुडले येयलेले आसा आनी ती गांवा खातीर कमिटेड आहा आनी तेंच्या कडेन ती करेजूय आसा आनी हे ते करून दाखयतले आमचो पक्षी शॉर्ट